मी सई तुम्हा सर्वांचं स्वागत करते ब्लॉकबस्टर सई या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खूप मज्जा येणार आहे तुम्हाला हा व्लॉग बघायला असं मला तरी वाटतंय, कारण की जिकडे जायचं होतं तिकडे तर आम्ही गेलेलोच, पण जिकडे जायचं ठरलं नव्हतं तिकडेही आम्ही गेलो आणि खूप मज्जा आली, खूप मनाला शांती मिळाली, खूप 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 छान होतं सगळं. कुठं गेलो सांगू का शेवटपर्यंत व्लॉग बघा, तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आणि जाता जाता हे गाव लागलं होतं. पहिल्यांदाच जिथं चालली आहे ना मी तिकडं पहिल्यांदाच चालले होते आणि अचानक मध्येच ठरलं आम्हाला तिकडे जायचं. आधी तर आमच्या अप्पूला भाऊ झालेला आहे, त्यामुळे त्याला भेटायला आम्ही चाललो होतो कर्नाटकला. आणि कर्नाटकला कुठे चाललो होतो हे तुम्हाला पुढं बघायलाच मिळणार, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ए बाबा मला नाही ओळखला का? हे कोण आहे? टपुडा काय झालं? लांब ना खाय माहिती नाही 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 काय मामींच्या घरी चहा वगैरे पिला आणि त्याच्यानंतर हे आमच्या अप्पूच्या गेम्स चालू झाल्या, तुम्ही बघू शकता. अप्पू तात्याच्या दुकानाला जा तात्याच्या दुकानाला. दीदीला हॅपी बर्थडे कर. दीदीचा बर्थडे हॅपी बर्थडे कर. बर्थडे टू यू. बर्थडे टू यू. अप्पू बबल्या आलाय. मस्ती करून संपते तोपर्यंतच आमच्या बच्चा पार्टीची डान्स पार्टी सुरू झाली. आणि हे दोन्ही माझ्या मामाची मुलं आहेत, ते मोठ्या मामाचा मुलगा आहे आणि हा बारीक छोट्या मामाचा मुलगा आहे. त्यामुळं आणि ती मुलगी आहे माझ्या मामाची. एवढे नाचत होते ते थकतच नव्हते, खूप नाचले ते लोक. तर ही आहे आमच्या अप्पूची लाड करण्याची पद्धत, थोडी वेगळी आहे, भयानक पण आहे, अशी म्हणजे नख वगैरे मारणारी आहे, पण हीच आहे त्याची पद्धत आता प्रेम करण्याची आणि त्याची मला सवय झाली. त्यानंतर मी त्याच्या छोट्या भावाला म्हणजे आमच्या टप्पूला घेतलं आणि मला लहान मुलं हातात घेण्याचा एक्सपिरियन्स ऑब्व्हियसली नाही. मला खूप भीती वाटत होती, पण तरीही मी त्याला हातात घेतलं होतं आणि त्याला खेळवण्याचा प्रयत्न माझा यशस्वीरित्या अयशस्वी झालेला होता. आणि मला भीती वाटत होती यार. मग आम्ही सगळेजण असं दारात बसलो होतो. आता वेळ आली होती निरोप घेण्याची, आम्ही घरी जात होतो. अप्पूला सोडून जाण्याचं अजिबात म्हणणं होतं, पण काय करणार, जावं तर लागणार. चला तर अप्पूला बाय करून आम्ही निघालो दुसऱ्या डेस्टिनेशनला, जे की कर्नाटकमध्येच आहे. आणि खूप दिवसापासून तिकडे जायची इच्छा होती, जी की आज पूर्ण होणार होती. आणि आम्ही गाडीत बसून मस्त मजेत गाणी ऐकत चाललो होतो. जो ड्रायव्हर होता ना त्याने अशी गाणी लावली होती ना, माहिती नाही कोणती, पण छान वाजत होती. मग काय मी घेऊन टाकली 4, 5, 6, 7 स्लोमो. आणि वी आर हिअर गायज, वी आर ॲट डेस्टिनेशन. फायनली आपण पोहोचलेलो आहे मस्तपैकी. आम्ही आलो आहे गुलबर्ग्याच्या बुद्ध मंदिरात. फक्त यावर्षी विचारच केला होता यायचं होतं म्हणून, पण काहीच ठरलेलं नव्हतं. गुलबर्ग्याला आलतो तर डायरेक्ट आम्ही बुद्ध विहाराच्या दिशेने चाललो. मी तुम्हाला लगेच दाखवते. खूप छान आहे. आणि मी म्हणजे खूप दिवसापासून माझ्या मम्मीला यायचं होतं आणि आज अचानक इकडे यायचं म्हणून आलो नाही आहे, पण डायरेक्ट आलो. आता हा आहे बौद्ध विहाराच्या बाहेरचा परिसर, बाहेरचा जो मेन गेट आहे तो आहे हा. तुम्ही बघू शकता हे बुद्ध विहार आहे गुलबर्ग्याचं. किती छान दिसतानाच, बाहेरूनच एंट्री घेतानाच एकदम मस्त वाटत होतं. चलो तर आता आपण जाऊया बुद्ध विहाराच्या आतमध्ये. आणि थोडासा डिस्टन्स आहे तो चालून, ते बघा दिसतंय ना, ते बुद्ध विहार आहे, तिथपर्यंत जावं लागतं. आणि काय सगळ्यांसोबत व्हिडिओ घेत मी आत जात होते. आणि माझ्या मामींना मे बी आवडत असावं मी व्हिडिओ घ्यायचं. आणि पोचलो आम्ही बाहेर आणि आता डायरेक्ट तुम्हाला आतलाच व्हिडिओ दाखवते. आतमध्ये प्रवेश करताच गौतम बुद्धांची अशी भव्य मूर्ती आहे. मूर्तीकडे बघून एकदम असं मन शांत होतं, प्रसन्न होतं. आणि आतलं जे वातावरण आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत. चिमण्यांचा चिवचिवाट आणि भंती जी वंदना घेत होते, तर त्यांचा आवाज असा घुमत होता, पूर्ण गोल घुमत होता. आणि आम्ही त्यांच्यासोबत वंदनेला बसलो, पूर्ण वंदना घेतली, डोळे मिटून शांत पूर्ण वंदना घेतली.
खूप शांत मस्त वाटत होतं. पूर्ण वंदना होईपर्यंत आम्ही तसंच स्वस्त एका जागी बसून होतो. विहारातली शांतता तुम्ही ऐका. शांतता ऐका, तुम्हाला वेगळं वाटणार आहे पण शांतता ऐका. आणि हे जे सौंदर्य विहाराचं मावळत्या सूर्याचं तुम्ही बघा. विहारात गेल्यावर एवढं छान वाटलं, एवढं छान वाटलं. मी विचार पण केला नव्हता, ते एवढं सुंदर मंदिर आहे आणि एवढा चिवचिवाट आहे चिमण्यांचा आणि एकदम शांतता आहे. खाली पण ध्यान मंदिर आहे आणि खूप छान वाटत होतं. त्यांनी पहिलं तर वंदना घेतली मोठी आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं विचारलं आम्हाला, काय तुम्हाला ऐकायचं आहे का, जाणून घ्यायचं. मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हीच काहीतरी सांगा. मग त्यांनी सांगितलं आयुष्यात दुःख आहे आणि त्याच्यावर मार्ग पण गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी 5 पंचशील सांगितल्या आम्हाला आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं सगळं ऐकून. एकदम शांतता होती. पण व्हिडिओ फोटोज नाही काढू देत. बाहेर येऊन काढू शकतो आपण, तिथं आत काढू नाही शकत किंवा काय करतायत तेही काढू नाही शकत, म्हणून मी काहीच काढू शकलेले नाही. लहान मुलांची सहल आली होती विहारात. इथे येऊन एक गोष्ट समजली की प्रत्येक वेळी कॅमेराची साक्षच कशाला पाहिजे. काही काही गोष्टी डोळ्यांनी बघायच्या असतात, अनुभवायच्या असतात आणि ऐकायच्या असतात आणि आचरणात आणायच्या असतात. या गोष्टी शिकले मी थोड्याच वेळात, अगदी थोड्या वेळात खूप 5 पंचशील शिकले. खूप छान वाटलं, आनंद वाटला, मस्त वाटलं, शांत वाटलं. खूप दिवसानंतर मजा आली एकूणच. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना बुद्ध विहारात येऊन? खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालंय, शांत पण वाटलं ना. पंचशील शिकायला मिळालं 5. आणि धम्मदेसना या पूज्य भंतेरी यांचा धम्मदेसना ऐकून मन प्रसन्न झालं, हा ना? मनाला शांती भेटली. हा. चलो बाय. सूर्य मावळला होता, घरी जायची वेळ झाली होती. मग पेट्रोल पंपावर थांबून थोड्या गप्पा मारल्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.